की नाही, हा वॉचमॅन नाही आहे, ही तर एक बाई आहे. कारण की तिचे शरीर बघून आम्हाला कळालं होतं. चेहरा काय स्पष्ट दिसत नव्हता, पण शरीर मात्र थोडं स्पष्ट दिसायचं. ती उंचदार छाती आणि तिची शरीर यष्टी पूर्ण स्पष्टपणे दिसायची. लांब लांब केस, यायची खाली उडी टाकायची. जी क्लिप तुम्ही आत्ता बघितली ना, ती क्लिप इंटरनेटवरून डाउनलोड करून घेतलेली आहे. आणि ती तुम्हाला दाखवण्याचं कारण असं आहे की जे या क्लिपमध्ये घडतंय, दोन माणसं एका नाल्यामध्ये पडत आहेत आणि पोहत आहेत. सेम अशा प्रकारे एक सत्य झालेली घटना आहे. आणि ही घटना पुणे येथील आहे. आता पुण्यामध्ये बरेचसे असे प्लेसेस आहेत, बरेचसे असे ठिकाणं आहेत की त्या जागेवर अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज खूप जास्त पाहायला भेटलेल्या आहेत. हॉस्टेल्स, पुलं, असे बरेचसे काही ठिकाणं आहेत. आणि असंच एक छोटंसं हॉस्टेल जे पुण्यामध्ये आत्ता पण आहे, आणि त्याच हॉस्टेलवर घडलेली ही घटना आहे. आता त्या हॉस्टेलचं नाव वगैरे मी तुम्हाला सांगत नाही, पण ज्यांनी आपल्याला ही घटना शेअर केलेली आहे त्यांचं नाव आहे विनायक मोरे. यांनी आपल्याला ही घटना शेअर केलेली आहे. माझं नाव विनायक मोरे आणि ही माझ्यासोबत घडलेली सत्य घटना आहे. आता तुमच्यातले काही जण असे म्हणतील की ही घटना काही खोटी आहे आणि काही जण म्हणतील की ही घटना खरी आहे. पण खरंच मित्रांनो, ही माझ्यासोबत घडलेली घटना आहे. आणि जेव्हा माझ्यासोबत ही घटना घडली त्यावेळेस मी कॉलेजमध्ये जाणंच बंद केलं. माझं शिक्षण पूर्ण ड्रॉप केलं आणि मी आत्ता शेतामध्ये काम करतोय. घटना आहे 2017ची. त्या वर्षी मला माझी 12वी पूर्ण करायची होती आणि शाळेमध्ये फारसं चांगलं शिक्षण नव्हतं. कारण की खेड्यातलं शिक्षण तुम्हाला माहीतच आहे कशा प्रकारे असतं. आता तरी जरा डेव्हलप झालं आहे. पहिले तर कोणी लक्षसुद्धा देत नव्हतं. सिलेबस कंप्लीट झाला आहे की नाही झाला आहे. मी गलतीने सायन्स तर घेतलं होतं, पण आमच्या शाळेमधल्या गुरुजींना सायन्स शिकवताच येत नव्हतं. फक्त नावापुरते गुरुजी होते. 11वी माझ्या गावातच काढली, पण 12वीची फार भीती वाटू लागली. कारण की काही समजत नव्हतं आणि जे समजवणारे आहेत त्यांना समजवता येत नव्हतं. आणि त्याच कारणामुळे माझ्या आईवडिलांनी निर्णय घेतला की मला पुण्यामध्ये शिकण्यासाठी टाकायचं आहे. माझ्या गावावरून पुणे काय फारसं लांब नव्हतं, 50-60 किलोमीटरचं अंतर असेल, पण शिक्षण फार चांगलं होतं हे माझ्या आईवडिलांना माहीत होतं. कारण की गावामधले 4-5 मुलं पुण्यामध्ये शिकायचे आणि 1-2 जण तर पुण्यामध्ये शिकून नोकरीला सुद्धा लागले होते. त्यामुळे माझ्या आईवडिलांची आशा होती की मी शिकून नोकरीला लागावं आणि त्यांनी हिम्मत करून मला पुण्यामध्ये टाकलं. पण एका अशा कॉलेजमध्ये टाकलं की जे थोडं स्वस्तात पडेल अशा कॉलेजमध्ये. आणि कदाचित ते कॉलेज नवीनच खुललेलं असावं. त्या कॉलेजला फक्त 30% ग्रँट भेटलं असावं त्या टायमाला, माझ्या समजण्याप्रमाणे. आणि त्या कॉलेजजवळच एक हॉस्टेल होतं आणि ते सुद्धा स्वस्तातच होतं. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं आणि त्या हॉस्टेलमध्ये मला राहायला सांगितलं. मी त्या हॉस्टेलमध्ये गेलो. हॉस्टेलमध्ये गेल्याच्या नंतर माझं सगळं प्रोसेस झालं. मला एक रूम भेटली. मी माझ्या रूममध्ये गेलो तर एक मुलगा माझ्या रूममध्ये ऑलरेडी होता. आता हे बघितल्याच्या नंतर मला थोडंसं गिल्टी फील झालं. मला वाटलं की यार हा कसा असेल, हा वागायला तर चांगला असेल ना, बोलायला तर चांगला असेल ना. पण देवाची कृपा, तो खूप चांगला होता आणि त्याचं नाव होतं लक्ष्मण पतंगे असं त्याचं नाव होतं. आता लक्ष्मण तो माझ्यापेक्षा खूप दूरचा होता. त्याचं गाव पुण्यापासून 200 ते 250 किलोमीटरवर होतं आणि तो पण सुद्धा अभ्यासू मुलगा होता आणि मी पण अभ्यासू. आमच्या दोघांची बॉन्डिंग खूप चांगली झाली होती. बरेचसे दिवस गेल्याच्या नंतर कमीत कमी 2 ते 3 महिन्याच्या अराउंड गेले असतील. सगळं सुरळीत चालू होतं. पण एक दिवस रात्रीला 12-12:30 वाजता आम्ही अभ्यास करत होतो. सगळं शांत वातावरण झालं होतं आणि अचानक आम्हाला पाण्याचा आवाज आला. जसं की कोणी पाण्यामध्ये गोटी फेकतंय किंवा कोणीतरी उड्या मारतंय. आपण नाही विहिरीमध्ये पोहता वेळी जेव्हा वरून उडी मारली की कसा भाड करावा येतो, तशा प्रकारचा आमच्या कानावर आवाज होता. आम्हाला वाटलं की बघावं,
पण आमची हिंमत होत नव्हती, कारण की रातचे 12:30 वाजले होते आणि 12:30 वाजता पाण्यामध्ये कोण पोहणार हो. आमच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झालीच होती. पण लक्ष्मण म्हणला, काही नसतं रे विनायक, भूत वगैरे काही नसतात, एकदा बघावं का आपण. मग मी म्हणलं की जाऊ दे ना, आपल्याला काय घेणं देणं आहे, आपण आपला अभ्यास करायचा आणि शांत झोपी जायचं. कोणी भूत असो, कोणी चोर असो, कोणी मोर असो, ते त्यांचे पोहतील आणि निघून जातील. काही जणांच्या शोक पण उलटी पांगळी असतात. मग आम्ही दोघांनी असा विचार केला आणि झोपी गेलो. आता हे जे रातचे 12:30चा आवाज आहे, हा आम्हाला रोज ऐकू येऊ लागला. कमीत कमी 15 दिवस झाले आम्ही रोज पण अशीच चर्चा करायचो. 15 दिवसाचा महिना झाला आणि हे प्रकरण काही थांबत नव्हतं, रोजच आम्हाला ऐकू यायचं. मग आम्ही एक दिवस निर्णय केला की चला आज जाऊन बघूयातच. पण बाहेर जाण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. आता आमच्या रूमला एक खिडकी होती, पण खिडकी जरा वरच होती, हाईट आमच्या डोक्यापेक्षा थोडी वरच होती. काय माहीत कोणत्या इंजिनियरने बनवलं होतं ते रूम. ते खिडकी थोडी खाली असायला पाहिजे ना, पण ही खिडकी थोडी वर होती. तर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काय व्यवस्थित दिसलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठल्याच्या नंतर पाठीमागे जाऊन बघितलं की नेमकं पाठीमागून आवाज येतो तरी कशाचा. तर पाठीमागे एक मोठा नाला होता. नाला असा होता की आमचं हॉस्टेल या प्रकारे इकडं तोंड करून होतं आणि नाला इकून होता. नाला इकूनही आला नव्हता आणि इकूनही आला नव्हता. नाला या प्रकारे येऊन इकून असा वळून तिकडेच गेला होता. आणि जे इथं होतं नाल्याचं टोक, त्या नाल्यावर एक पूल होता आणि त्या पुलाच्या मधातून खालून नाला जायचा आणि एक वरून रस्ता जायचा शेता वगैरे जाण्यासाठी, आणि पलीकडे सगळे शेतच होते. आता हे पाहिल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की कदाचित या नाल्यामध्ये कोणीतरी मोटर लावली असेल. आता तो नालाही म्हणता येणार नाही, तो एका कॅनलचा प्रकार असल्यासारखा होता. पाणी काही घाण नव्हतं तेवढं आणि तेवढं चांगलंही नव्हतं, पण त्याच्यामध्ये 1-2 मोटरा दिसू लागल्या. कदाचित त्या मोटरामुळं आम्हाला असा आवाज आला असेल असं आम्हाला वाटलं. त्या दिवशी आम्ही बेफिकर होऊन आमच्या रूममध्ये येऊन बसलो. कॉलेज वगैरे झाल्याच्या नंतर पुन्हा महिनाक्स आम्ही त्या आवाजाकडं इग्नोर केलं. मग नंतर एका दिवशी आम्ही फिरत सुट्टीचा दिवस होता आणि लक्ष्मण आणि मी फिरत आमच्या हॉस्टेलच्या बाहेर गेलो. बाहेर गेल्याच्या नंतर त्या नाल्याकडे गेलो आणि त्याच्यावर जे पूल होता त्याच्यावर ओलांडून आम्ही पलीकडच्या बाजूला गेलो. आणि पलीकडच्या बाजूला गेल्याच्या नंतर जे मोटर मधात टाकलेली होती त्या मोटरीचं जे तोंड पलीकडून सोडलेलं होतं ते आम्ही बघितलं. तर त्या जाग्यावर पूर्णपणे कोरडं होतं. आता समजा 2 दिवसाच्या अगोदर जरी पाणी दिलं असेल शेतकऱ्याने तर जमीन तर ओली असायला पाहिजे ना, पण ते जमीन पूर्णपणे कोरडी होती. तिथले जे छोटे छोटे गोटे असतात ते पूर्णपणे कोरडे झालेले होते, कुठंही पाणी दिसत नव्हतं. आणि जे पाईप ज्या शेतामध्ये गेलेला होता ते शेत पूर्णपणे पडीत झाल्यासारखं झालं होतं. आता आम्ही यार कन्फ्यूज झालो की इथं फक्त एकच मोटर दिसतीये आणि तिच्या तोंडशी पण पूर्ण कोरडं दिसतंय. मग रात्री झालं तरी काय. मग आम्ही निर्णय केला की आज रात्री आम्ही बाहेर येऊन पाहणार म्हणजे पाहणार. रात्र झाली. रात्र झाल्याच्या नंतर मनामध्ये उत्सुकता होती की आज आपल्याला बाहेर जायचं आहे आणि तिकडं बघायचं आहे. पण त्या अगोदर जेव्हा हे आवाज यायला चालू होतील आपण खिडकीमधून बघूयात. मग ते आवाज चालू झाले. मग मी लक्ष्मणला माझ्या खांद्यावर घेतलं आणि त्याला वर उचललं. त्याला म्हणलं बघ बाहेर काय आहे का. लक्ष्मणनं खिडकी उघडली आणि बाहेर बघितलं तर एक माणूस, माणसासारखाच दिसला असेल त्याला, बहुतेक तो मला माणूसच म्हणला होता. तो म्हणला की एक माणूस वर येतोय, उडी टाकतोय आणि 5-10 मिनिटं वर येतच नाही, पुन्हा वर येतोय, पुन्हा उडी टाकतोय. असं त्याने 2दा बघितलं. कंप्लीट मी त्याला 20 मिनिट माझ्या खांद्यावर ठेवलं होतं. आता माझा खांदा खूप जास्त दुखू लागला. त्यामुळं मी लक्ष्मणला खाली उतरवलं आणि लक्ष्मणने मला हा सगळा प्रकार सांगितला. मग मला सांगितल्याच्या नंतर आम्ही दोघांनी निर्णय केला की बाहेर जाऊन बघायचं, पण त्या अगोदर आपण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं. आता त्यावेळेस माझ्याकडं तो कार्बनचा K9 मोबाईल होता. त्याला तो छोटासा कॅमेरा, जास्त फारसं काय असं स्पष्ट दिसत नव्हतं त्याच्यामध्ये, आणि नाईटचं तर सोडून द्या. पण एक तसल्ली म्हणून तो कॅमेरा चालू केला. आम्ही हॉस्टेलच्या बाहेर आलो. हॉस्टेलच्या बाहेर आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की जे हॉस्टेलचा वॉचमॅन आहे तो नेमका आहे कुठे, कारण की तो असताना आम्हाला बाहेर निघण्याची परवानगी नव्हती.
आणि तो जाऊही देत नव्हता. पण योगायोग तो वॉचमॅन तिथं नव्हता. कदाचित राऊंड मारायला गेला असेल. आणि तो वॉचमॅन तिथं नसल्यामुळे आमच्या मनामध्ये अजून थोडी हिंमत आली. कारण की आम्हाला वाटलं की साला हाच वॉचमॅन तिकडं जाऊन उड्या मारतोय का काय, आम्हाला भीती घालण्यासाठी. मग आम्ही दोघेही जण गेटच्या बाहेर गेलो. आमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन, स्क्रीन एवढूशी, कार्बन K9 मोबाईल असा समोर धरून आम्ही दोघं जण निघलो रस्त्याने. एक छोटीशी टॉर्चसुद्धा होती. ती टॉर्च धरली होती लक्ष्मणने आणि मी धरला होता माझा मोबाईल. दोघे जण आम्ही त्या पुलाकडे गेलो. थोड्या अंतरावर राहिलो, जास्त काही जवळ गेलो नाही. कमीत कमी असं समजा की 100 मीटरवर राहिलो आम्ही. 101 मीटरवर राहिलो तर 50-100 मीटरवर. मला काय अंतर तेवढं स्पष्ट सांगता येणार नाही, पण ॲक्च्युली थोडं दिसतं ना दुरून, तशा प्रकारे राहिलो होतो. आता माझ्या मोबाईलमध्ये काहीसुद्धा दिसत नव्हतं. पण जेव्हा लक्ष्मणने त्यानं त्याची टॉर्च त्या पुलावर दाबली, त्या टॉर्चचा जो टिंबू असतो ना गोल पांढरा, त्याच्यामध्ये थोडं दिसू लागलं. एक व्यक्ती असल्यासारखं, एकदम पूर्ण नग्न अवस्थेमध्ये. त्याच्या अंगावर एकही कपडा नाही. वर आला, पुलावर बसला, उडी टाकली. 5-1 मिनिटं तो बाहेर आलाच नाही. परत पुन्हा वर आला, पुन्हा पुलावर बसला आणि पुन्हा उडी टाकली. पुन्हा 5-1 मिनिट तो बाहेर आलाच नाही. असं त्याचा 4-5 वेळेस झालं. आम्ही दोघेही जण बघू लागलो. आता आम्ही त्याच्यावर टॉर्च लावलेलीच होती. आम्ही सुद्धा ती टॉर्च हटवली नाही. काय माहीत एवढी हिंमत आमच्यात आलती कुठून. पण त्याने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं नाही. तो वर यायचा, गपगुणानं बसायचा, उडी मारायचा. वर यायचा, गपगुणानं बसायचा, उडी मारायचा. आता तो अशा प्रकारे यायचा. आता असा तो नाला होता. तो इकून वर यायचा आणि तिकून तसाच त्याच्यावर बसायचा आणि खायचा. जास्त काय लांब असल्यामुळं आम्हाला काय स्पष्ट दिसलं नाही. पण आम्ही थोडं अजून जवळ जाण्याची हिंमत केली. आम्हाला वाटलं की हा वॉचमॅनच आहे. आणि थोडं जवळ गेल्याच्या नंतर त्याच्या शरीरावरून आम्हाला असं वाटलं की नाही, हा वॉचमॅन नाही आहे, ही तर एक बाई आहे. कारण की तिचे शरीर बघून आम्हाला कळालं होतं. चेहरा काय स्पष्ट दिसत नव्हता, पण शरीर मात्र थोडं स्पष्ट दिसायचं. ती उंचदार छाती आणि तिची शरीरयष्टी पूर्ण स्पष्टपणे दिसायची. लांब लांब केस, यायची, खाली उडी टाकायची. आता आमच्या दोघांच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकली होती. आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागलो. आणि मग असं बरेच वेळा झालं. ती बाई आली, वर बसली. आता यावेळेस ती खाली उडी मारली नाही. तिने आमच्याकडे लक्ष केलं. तिने मान फिरवली. आता मान अशा प्रकारे फिरवली, इकडं थोडी अशी नॉर्मल पाहिलं. आम्ही थोडे घाबरलो. आम्ही पळून जायच्या तयारीमध्ये लागलो. तिनं आमच्याकडे बघितलं त्यावेळेस आणि ती बघून हसली अशा प्रकारे. नॉर्मल माणसाचं हसू कसं असं छोटंसं असतं, ती खूप मोठी हसली. इतकं मोठं तिचं तोंड वाचलं. पूर्ण तिचे दात दिसू लागले आणि तिने आमच्याकडे दुर्लक्ष केलं. मान अशी वळवली होती ना, तिने अशी वळवून तिची मान सरळ केली आणि तिने खाली परत पुलात उडी टाकली. तिने उडी टाकल्याच्या नंतर आम्ही जोरात चिरकलो आणि तिथून पळ काढला आमच्या हॉस्टेलमध्ये गेल्याच्या नंतर गेटवर आमचा वॉचमॅन बसलेला. तो वॉचमॅन म्हणतोय, कुठं गेलते तुम्ही, कशाला गेलते, काय गेलते आणि बोंबलत येताय कशाला. आम्ही त्या वॉचमॅनला सगळं काय सांगितलं. त्या वॉचमॅननं आम्हाला मग एक गोष्ट सांगितली, तुम्ही जे बघितलंय ना ते कदाचित असू शकते. ते मला काही दिसलं नाही आतापर्यंत. मला काय आवाज कोणत्या पाण्याचा आला नाही. आणि तो वॉचमॅन तिथून आमच्यासोबत आला पण होता आणि त्याने दाखवा पण लावलं होतं, पण तिथं कुणीही नव्हतं. सगळं सुनसान होतं आणि तो एड्यात काढू लागला. मग आम्ही म्हणलं की नाही हो, आम्ही खरंच पाहिलंय. मग त्याने एक गोष्ट सांगितली आम्हाला की 2-2.5 महिन्यापूर्वी तुम्ही आल्याच्या नंतर 15-1 दिवसाच्या नंतर एक घटना पाठीमागं घडली होती. त्यावेळेस तुम्ही कॉलेजला गेले होते. की पाठीमागं जो पूल आहे ना, त्या पुलापाशी एका मुलीचा रेप झाला होता आणि तिचं शरीर पूर्णपणे तिथंच पडलेलं होतं, पूर्ण नग्न अवस्थेमध्ये. आणि तिथून उठून तिने कदाचित त्या पुलामध्ये जीव दिला असेल. कारण की जेव्हा पोलीस तिथे येऊन तपासणी करू लागली त्यावेळेस पोलिसला असं वाटलं की पहिले त्या मुलीचं जे मृतदेह होतं ते इथं पडलेलं होतं आणि नंतर मग पाण्यामध्ये पडलं होतं. आता ते तिथलं पाणी काय जास्त वाहतं वगैरे नव्हतं, एकदम सायलेंटली पाणी होतं. आणि त्या मुलीचा मृत्यूदेह जे होता, म्हणजे मडं होतं, ते त्या पुलाखालीच जाऊन अडकलं होतं.
आता ही घटना तिथं घडलेली आहे, याच्यानंतर काय दुसरं तिथं घडलेलं नाही. तर काय सांगावं, जर भूतं वगैरे असतील तर ते त्याच्यापैकी तुम्हाला काही दिसलं असेल. आमच्या मनातल्या मनात आम्ही विचार केला की काय 10-10 मिनिटाला तर नाही ना मरत, वर येते पुन्हा जीव देते, पुन्हा वर येते पुन्हा जीव देते. आम्ही दोघं घाबरलो. आम्ही आमच्या घरच्यांना फोन केला आणि सगळं प्रकरण सांगितलं. लक्ष्मणच्या घरी गेला, मी माझ्या घरी गेलो आणि असं प्रकरण माझ्या आईवडिलांना सांगितल्याच्या नंतर माझे आईवडील म्हणले, जाऊ दे, शिकू नको, आपल्यापाशी 2-4 एकर शेती आहे, त्याच्यामध्ये आपली शेती कर आणि सुखाने राहा. आणि मी तिथेच माझी 12वी ड्रॉप केली. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, स्टोरीला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये चांगली कमेंट करा. कारण की तुमची चांगली कमेंट मला चांगल्या स्टोऱ्या सांगण्यासाठी प्रोत्साहन करते आणि तुमच्यासाठी मी अशा स्टोऱ्या आणत राहील. नमस्कार.